नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलूया जी गावांचं चित्र बदलण्याची क्षमता ठेवते. ही योजना आहे समृद्ध ग्राम. चला तर मग यामागची नेमकी कल्पना काय आहे ते जाणून घेऊया. जरा विचार करा की गावातल्या सर्व महत्त्वाच्या सेवा म्हणजे आरोग्य असो, शिक्षण असो किंवा सरकारी कामं असोत, जर या सगळ्या एकाच छताखाली मिळाल्या तर आयुष्य किती सोपं होईल, नाही का? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या पूर्ण योजनेचं सार दडलेलं आहे. तर याची सुरुवात झाली एका बातमीने, एका नवीन केंद्राच्या उद्घाटनाने. झालं असं की नुकतंच दळणवळण मंत्रालयाने समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत एका समृद्धी केंद्राचं उद्घाटन केलं. पण हे फक्त एक केंद्र नाहीये, तर हा एका मोठ्या बदलाचा पहिला टप्पा आहे. मग काय आहे ही समृद्ध ग्राम संकल्पना? चला या मोठ्या योजनेला जरा सोपं करून समजून घेऊया. तर या योजनेचं पूर्ण नाव आहे समृद्ध ग्राम फिजिटल सर्व्हिसेस इनिशिएटिव्ह. आता हे नाव जरा मोठं वाटतंय, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गावामध्ये जे इंटरनेट पोहोचलं आहे त्याचा वापर करून सर्व महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. आणि या सगळ्याचं नेतृत्व दूरसंचार विभाग करत आहे. सध्या ही योजना म्हणू शकतो की एका प्रायोगिक टप्प्यावर आहे. याची सुरुवात फक्त 3 गावांमध्ये करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या याचा आवाका मर्यादित आहे. या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे फिजिटल मॉडेल. हो, फिजिटल म्हणजे भौतिक आणि डिजिटलचं एकत्रीकरण. चला ही संकल्पना नेमकी काय आहे ते पाहू. फिजिटल हा शब्द फिजिकल आणि डिजिटल या 2 शब्दांना एकत्र करून बनला आहे. याचा सरळ अर्थ आहे गावात एक प्रत्यक्ष फिजिकल केंद्र असेल जिथे लोकांना डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीने जलद आणि सुलभ सेवा मिळतील. बघा, आत्तापर्यंत आपल्यासमोर 2च पर्याय होते. एकतर शहरातल्या ऑफिसमध्ये जाऊन तासनतास रांगेत उभं राहा किंवा मग मोबाईलवर स्वतःचं सगळं करा, जे प्रत्येकाला जमतंच असं नाही. दोन्ही पद्धतींमध्ये काही ना काही अडचणी होत्याच. आणि बरोबर इथेच फिजिटल मॉडेल कामाला येतं. ते या दोन्ही पद्धतींमधलं उत्तम तेच घेतं. म्हणजे गावातल्या गावातच वैयक्तिक मदत मिळते आणि तीही अत्याधुनिक डिजिटल साधनांच्या मदतीने. त्यामुळे कामं जलद आणि सोपी होतात. थोडक्यात तंत्रज्ञान आणि मानवी मदत यांचा हा एक उत्तम संगम आहे. बरं, संकल्पना तर चांगली आहे, पण या केंद्रांमधून नक्की कोणत्या सेवा मिळणार आहेत? चला आता ते पाहूया. हे जे समृद्धी केंद्र आहे ना, ते एका वन स्टॉप शॉपसारखं काम करेल. म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये चक्रा मारण्याची आता गरज नाही. सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. इथे मुख्यत्वे 3 प्रकारच्या सेवांवर भर दिला आहे. एक म्हणजे आरोग्य सेवा, म्हणजे व्हिडिओ कॉलवरून शहरातल्या मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. दुसरं आहे शिक्षण, म्हणजे मुलांना डिजिटल पद्धतीने शिकण्यासाठी मदत मिळेल. आणि तिसरं म्हणजे ई-गव्हर्नन्स, म्हणजे सरकारी दाखले काढण्यापासून ते वेगवेगळ्या योजनांची माहिती घेण्यापर्यंत सर्व काही. पण हे सगळं उभं आहे तरी कशावर? या सगळ्याचा पाया काय आहे? हे शक्य तरी कसं होतंय? आणि या संपूर्ण फिजिटल मॉडेलचा, या समृद्धी केंद्रांचा कणा आहे भारतनेट प्रकल्पाने गावागावांत पोहोचवलेलं हाय स्पीड इंटरनेट. गावांना ब्रॉडबँडने जोडण्याच्या या देशव्यापी प्रकल्पामुळेच आज ही समृद्धी केंद्रे प्रत्यक्षात येऊ शकत आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर समृद्ध ग्राम हा तंत्रज्ञान आणि स्थानिक मदतीला एकत्र आणणारा एक महत्त्वाकांक्षी प्रयोग आहे. पण एक मोठा प्रश्न उरतोच की हा फिजिटल आराखडा खरोखरच आपल्या ग्रामीण भारताचं चित्र बदलू शकेल का? यावर विचार करायला हवा.